आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार, विठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज रविवारी सायंकाळी 6 वाजताची उजनीची नेमकी स्थिती काय आहे? खडकवासला पानशेत धरणामधून पुन्हा पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. वीर धरणाचा विसर्गसुद्धा नीरा नदीपात्रामध्ये आज सायंकाळी पुन्हा वाढवण्यात आला आहे. आज रात्री उजनी 40 पार करून 50कडे वाटचाल सुरू करणार आहे. तर आज सायंकाळी 6 वाजताच्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा 84.5 TMC इतका झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा 20.39 TMC इतका झाला आहे. तर उजनीची टक्केवारी ही आज सायंकाळी 6 वाजता 38.07% इतकी झाली. म्हणजे उजनी 40च्या जवळ पोचली आहे. आज रात्री उजनी प्लसमध्ये 40% भरून 50कडे वाटचाल सुरू होईल. तर उजनीमध्ये दौंडमधून येणारी आवक ही आज सकाळच्या तुलनेत मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली. आज सायंकाळी उजनीत 18,509 क्युसेसचा विसर्ग दौंडमधून येतो आहे. मात्र ही आवक उद्या वाढण्याची शक्यता आहे, कारण खडकवासला धरणांमधून आज दुपारी 3 वाजल्यापासून पुन्हा 5,036 क्युसेसचा विसर्ग मुठा नदीपात्रामध्ये होतो आहे. तो बंड गार्डनमधून त्या ठिकाणी दौंडच्या दिशेने आल्यानंतर पुन्हा दौंडची आवक वाढेल. त्याचबरोबर पानशेत धरणामधून सुद्धा आज दुपारपासून 4,480 क्युसेसचा विसर्ग नदीपात्रामध्ये होतोय. तर वीज निर्मितीसाठी 600 असा एकूण 5,080 क्युसेसचा विसर्ग पानशेतमधून खाली येतोय. वीर धरणामधून सोडण्यात येणाऱ्या नीरा नदीतलं पाणी सकाळी 1,391 होतं, त्यामध्ये वाढ करण्यात येत असून वीरमधून नदीपात्रामध्ये 23,185 क्युसेसचा विसर्ग सायंकाळपासून सोडण्यात येतोय आणि त्यामुळे नीरा नदीकाठच्या नागरिकांना आता वीर धरण प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यासह भीमा नदीच्या उपखोऱ्यामध्ये, भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये, उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये थांबलेला पावसाने घेतलेली विश्रांती आणि पुन्हा पाऊस सुरू झाला आहे आणि दौंडच्या दिशेने येणारी आवक तर उजनी 50 पार करून लवकरच 100कडे वाटचाल करणार आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या जलवरदायिनी असणारं उजनी धरण हे 100% भरेल हा विश्वास आता व्यक्त होतोय. उजनीसह उजनीच्या वरील धरणातील आणि नीरा खोऱ्यातील अपडेट्ससाठी आपण पाहत आहात विठाई न्यूज.